नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आले. पाहू शकता ह्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेच्या पैसे जमा होण्याची तारीखच पाहणार आहोत. स्वतः या ठिकाणी माहिती जी आहे ती ऑफिशियली देण्यात आलेली आहे. अधिकाऱ्यांकडून ही माहिती आपल्याला समोर आलेली आहे आणि या तारखेला निश्चितच तुमच्या अकाउंटला पैसे जे ते जमा होणार आहे. त्यासोबतच याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय आजपासून, म्हणजेच जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ज्या काही पात्र महिला असतील त्या पात्र महिलांची जी काही यादी असते ती यादी बँकेकडे पाठवली गेलेली आहे. त्या संदर्भातची काही महत्त्वाची माहिती ती देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पैसे देखील तुम्हाला कधी मिळतील त्याची देखील अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. संपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमीच खरी माहिती आणि विद प्रूफ म्हणजेच पुराव्याच्या सहित दिली जात असते. पुरावा तुमच्या समोर आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तारीख पाहायला मिळणार आहे. संपूर्ण जी काही माहिती आहे अतिशय क्लिअर आहे. लाडक्या बहिणींच्या योजनेसंदर्भात संपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळून जातील. सर्व माता भगिनींना विनंती करतो, पटकन सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स पण सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेच्या अनुदानाची 19 दिवसांपासून महिलांना प्रतीक्षा. तर बघा 19 दिवसांपासून महिलांना या ठिकाणी प्रतीक्षा आहे. त्याचं कारण काय, जर आपण पाहिलं तर बघा महिलांना वाटत होतं की सुरुवातीला या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये सप्टेंबरच्या पैसे मिळून जातील, परंतु महिला या पैशांची वाट पाहत पाहत आत्तापर्यंत म्हणजे जवळपास हा महिना जो आहे तो संपण्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी आलेला आहे. तरी देखील महिलांना पैसे जे ते मिळालेले नाहीत. महिला अक्षरशः आपण त्या ठिकाणी कंटाळून गेलेले आहेत असं देखील म्हणू शकतो. तर बघा ह्या व्हिडिओमध्ये तुमचा कंटाळा देखील दूर होईल. यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे कधीपर्यंत तुम्हाला पैसे मिळतील, त्या संदर्भात पैसे आत्तापर्यंत का मिळाले नाही त्याचे देखील कारणं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा नव्या अर्जाच्या छाननीमुळे, नव्या अर्जाचे जे काही छाननी आहे त्या छाननीमुळे हे जे काही पैसे ते थांबवले गेलेले आहेत. नवीन जे काही अर्ज आलेले आहेत त्या अर्जांच्या छाननीमुळे हे जे काही पैसे ते थांबवले गेलेले आहेत. त्या संदर्भातची माहिती आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण माहिती बघा काय, जर आपण पाहिलं सप्टेंबरच्या पहिल्या 5 दिवसात तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात येतील अशी आशा लाडक्या बहिणींना होती, परंतु प्रत्यक्षात 19 दिवस उलटले तरीही अद्याप पैसे आलेले नाहीत. त्यामुळे बहिणींची घालमेल वाढलेली आहे. बघा पैसे आले नाही त्यामुळे बहिणींना या ठिकाणी जी काही घालमेल आहे ती वाढलेली आहे. पैसे येणार किंवा नाही, योजना बंद झाली की काय असा प्रश्न महिलांच्या त्या ठिकाणी महिलांना शंका जी आहे ती आलेली आहे. नव्याने आलेल्या अर्जांची छाननी शासन स्तरावर सुरू आहे. पाहू शकता बघा पुढे नव्याने जे काय आलेले अर्ज आहेत त्यांची छाननी म्हणजेच तपासणी सुरू आहे शासन स्तरावर. ती पूर्ण झाल्यानंतर नव्या आणि जुन्या सर्वच लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया मंत्रालयातून उद्यापासून सुरू होईल. प्रत्यक्षात 25 मे ते 30 सप्टेंबर दरम्यान तिसऱ्या हप्त्याचे पैसे बहिणींच्या खात्यात येऊ शकतील. पाहू शकता बघा तारीखच तुम्हाला या ठिकाणी सांगून टाकलेली आहे. स्वतः माहिती ऑफिशियली आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळते. बघा हे जे काही पैसे तुमच्या अकाउंटला कधीपासून येतील, 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला आज मिळतील, उद्या मिळतील, परवा मिळतील जर सांगितलं जात असतं त्यावर विश्वास ठेवू नका, कारण हे जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी 25 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. पुढे बघा तिसऱ्या हप्त्याचे पैसे बहिणींच्या खात्यात येऊ शकतील. जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थींची संख्या 9,50,000वर पोहोचली आहे. KYC आणि बँक खात्याला आधार नोंदणी असलेल्या लाभार्थींची संख्या 9 लाख आहे. बघा बहुतेक महिलांची बँकेमध्ये गर्दी पाहायला मिळते KYC करण्यासाठी. बघा KYC करण्यासाठी बहुतेक महिलांची बँकांमध्ये गर्दी आहे. महिला जवळपास रात्रीच्या त्या ठिकाणी मुक्कामी देखील पाहायला मिळत आहेत बँकांच्या समोर. तर त्या महिलांना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे घाईगडबड करू नका, त्रास करून घेऊ नका. सर्वच महिलांना योजनेचा लाभ जो आहे तो मिळणारच आहे. पुढे बघा महिलांकडून KYCचे काम सुरू आहे. बघा महिलांकडून जे काही KYCचे काम आहेत ते सुरू आहे. ज्यांच्या खात्याची KYC पूर्ण आहे त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झालेत. बघा ज्यांचे या ठिकाणी KYC पूर्ण आहेत त्यांचे या ठिकाणी पैसे जमा झालेत. आता सर्व महिलांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुमचं सर्व काही ओके आहे का. जर तुमचं ऑल ओके असेल तर सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये ऑल ओके लिहून पाठवा. तुम्हाला देखील या ठिकाणी 25 सप्टेंबरपासून पैसे जे ते पाठवले जातील. ज्या ज्या महिलांचं सर्व काही ओके आहे, आधार कार्ड आहे, लिंक आहे, स्वतःचं अकाउंट आहे, तर ऑल ओके लिहून पाठवा. ज्या ज्या महिलांचं ओके आहे त्यांनी ऑल ओके लिहून पाठवा. ज्या ज्या महिलांचं ओके नाही आहे त्यांनी काय ओके नाही आहे, तुमचं अकाउंट नाही आहे किंवा आधार कार्ड लिंक नाही आहे किंवा KYC बाकी आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. सर्व माता भगिनींनी त्या संदर्भात देखील तुम्हाला मदत केली जाणार आहे. आता बघा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे, आता सप्टेंबरमध्ये सुमारे 1 लाख अर्ज नव्याने पात्र ठरलेत. बघा सप्टेंबरमध्ये सुमारे 1 लाख अर्ज जे आहेत ते नव्याने आता त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. त्यांच्या खात्याचे आधार अपडेटेशन, बघा आधारचं जे काय अपडेशन आहे, अपडेट
अपडेट करणं आहे आणि KYC तपासणीचे काम अद्याप सुरू आहे. बघा ते जे काही खाते आहेत, ज्या काही महिलांचे आता अर्ज मंजूर झालेत त्या महिलांचं त्या ठिकाणी खाते आधार अपडेशन, त्यासोबतच KYCची जी काही तपासणी ती सुरू झाली. KYC झालेली आहे का, आधार अपडेट आहे का, म्हणजेच आधार लिंक आहे का, त्याची तपासणी सुरू आहे. त्यामुळेच पैशांना त्या ठिकाणी लेट होत आहे. पैसे जो काय आहे तो त्या ठिकाणी लेट येत आहेत. तुम्हाला आज उद्या परवा हे जे काही सांगितलं जातं आहे ते खोटं आहे. पुढे बघा 25 सप्टेंबरपासून बघा काय म्हटलेलं आहे, 25 सप्टेंबरपासून बहिणींच्या बँक खात्यात पैसे जे आहेत ते जमा होण्यास सुरुवात होईल असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. बघा ऑफिशियली माहिती आहे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे. अधिकाऱ्यांनी स्वतः सांगितलेले आहे, जिल्हा प्रशासनाने स्वतः सांगितलेले तुमचे जे काही अर्ज आहेत ते स्वतः जिल्हा प्रशासनाकडे आहेत आणि जिल्हा प्रशासनानेच ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे कोणीही त्या ठिकाणी गैरसमज करू नका. ही संपूर्ण माहिती खरी आहे, ऑथेंटिक आहे. संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला खरीच दिली जात असते आणि पुराव्याच्या सहित दिली जात असते. त्यासाठी सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा. ज्या काही माता भगिनींना खोटी माहिती मिळत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना खरी माहिती पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. नक्कीच अपेक्षा करतो तुम्ही सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हॉट्सअपला शेअर करा, सगळीकडे तुम्ही शेअर करायचं आहे. आता बघा पुढे जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर नव्या अर्जांचे जे काही छाननी, त्यामुळे 9 लाख जे काही बहिणींचे अर्ज आहेत तिसरा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी रखडलेला आहे. आता बघा पुढील 5 दिवसात बँक खात्यावर पैसे येण्याची शक्यता आहे. काय म्हटलेलं आहे बघा, आधार अपडेशन आणि KYCचे काम सुरू आहे. 19 दिवसात नव्याने 1 लाख अर्ज जे आहेत ते मंजूर झालेत. त्यामुळे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, बरं का, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच काय तर NPCIला तुमचं आधार मॅपिंग असतं. तर्फे तपासणी जी आहे ती त्या ठिकाणी होत आहे. लाडक्या बहिणींचे बँक खाते KYC पूर्ण आहेत का, त्यांच्या बँक खात्याचे आधार अपडेशन पूर्ण झाले आहे का, याची तपासणी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून म्हणजेच NPCIकडून सुरू आहे. यापूर्वी 6.5 लाख खात्यांची KYC पूर्ण असल्याने त्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपयांप्रमाणे 2 महिन्यांचे जे काही पैसे आहेत 3000 रुपये ते जमा झाले होते. बघा ज्या महिलांना 3000 रुपये मिळालेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे 3000 रुपये मिळाले. ज्या महिलांना 1ही रुपया मिळाला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 0 रुपये लिहून पाठवायचं आहे. संपूर्ण माहिती खरी आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली जात असते. तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो आणि त्यासाठीच मी मदत तुम्हाला करत असतो. कुठल्याही पद्धतीचा यामागचा उद्देश नाही आहे, तुम्हाला मदत करणे हाच माझा हेतू आहे. बघा NPCIकडून अर्जांची छाननी पुढील 2 दिवसात पूर्ण होईल. त्यानंतर 25 सप्टेंबरपासून बँक खात्यात पैसे जमा होतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बघा पुढील 2 दिवसामध्ये अर्जांची जी काही छाननी आहे ती पूर्ण होणार आहे. पूर्ण जे काही अर्ज आहेत ते त्या ठिकाणी पुढील 2 दिवसांमध्ये तपासले जातील आणि त्यानंतर 25 सप्टेंबरपासून बँक खात्यामध्ये पैसे जे ते जमा होतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बघा ऑफिशियली माहिती आहे, ऑफिशियली या ठिकाणी प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे. सरकार देखील आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या ठिकाणी फक्त 30 सप्टेंबरच्या अगोदर पैसे येतील अशी माहिती आपल्याला मिळत होती, परंतु जी काही खरी तारीख आहे ती मिळत नव्हती. आता खरी तारीख मिळालेली आहे. 25 सप्टेंबरपासून तुमच्या अकाउंटला जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. पुढे पाहू शकता बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर लवकरच खात्यांवर पैसे जमा होतील. लाडकी बहीण योजनेतील अनुदान लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू आहे. 22 सप्टेंबरपासून बँकेत याद्या जातील. बघा या ज्या काही याद्या आहेत त्या आजपासून त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहेत. याद्या तुमच्या ज्या काही मंजूर याद्या आहेत, ज्या काही मंजूर महिला आहेत, मंजूर अर्ज ज्यांचे झाले आहेत त्या महिलांच्या ज्या काही याद्या आहेत त्या ठिकाणी बँकेमध्ये जातील. लवकरच तिसरा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी जमा होणार आहे म्हणजेच 25 सप्टेंबरपासून. बघा प्रसाद मिरकले जिल्हा कार्यक्रम अधिकारी तसेच महिला व बालविकास विभागाचे अधिकारी आहेत. प्रसाद मिरकले यांनी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली गेली आहे. संपूर्ण माहिती खरी आहे, कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती मी देत नसतो. संपूर्ण माहिती खरी आहे. लाडकी बहीण योजनेच्या अनुदानाची जी काही 19 दिवसांपासून महिलांची जी काही प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता या ठिकाणी संपलेली आहे. लवकरच तुमच्या अकाउंटला जे काही पैसे आहेत ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तारीख देखील मी तुम्हाला सांगितलेली आहे. सर्वात अगोदर तारीख आपल्या चॅनलवर तुम्हाला सांगितली गेली आहे. सर्वात अगोदर नेहमीच अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते. सर्व माता भगिनींना परत विनंती करतोय, सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.